नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रात आपलं अपेक्षेप्रमाणे आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे. आजच ते आपल्या पदाची सूत्र स्वीकारतील. नव्या चेहऱ्यांना आणि रक्ताला संधी या निर्णयानुसार पांडुरंग फुंडकर यांच्या जागी विनोद तावडे यांची वर्णी लागली आहे. आज सकाळी पक्षानं भाजप आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत तावडेंच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं. या बैठकीला पांडुरंग फुंडकर आणि विनोद तावडे दोघंही उपस्थित होते. दोघांचेही व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केलं. फुंडकर यांनी पदाची सूत्र विनोद तावडे यांच्याकडे दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आता नव्या नेत्याचं नाव अधिकृतपणे सभापतींकडे दिलं जाईल आणि त्यानंतर तावडे आपल्या नव्या जबाबदारीची खेळी सुरू करतील. यूथफुल व्यक्ति है, जिनके पास कैलिबर है, कैपेसिटी है. श्री विनोद तावडे जी को पार्टी ने लेजिस्लेटिव काउंसिल का पार्टी का नेता के रूप में आज चयन किया है. मला वाटतं की व्यक्ती म्हणून विनोद तावडे विरोधी पक्षनेता म्हणून एक व्यक्तिगत आव्हान काही नाही. जी भारतीय जनता पक्ष किंवा भाजप सेना युती म्हणून एक विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये या अन्याय करणाऱ्या एक जे सशक्त आंदोलन उभं करायचं आहे, मला वाटतं ते सगळ्यांसमोर म्हणून आहे. तेच आव्हान माझं आहे. असं वेगळं काही त्यातलं मी मानत नाही. दरम्यान विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर विनोद तावडेंची निवड झाली असली तरी त्यांच्या निवडीबद्दल मला काहीच बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब फुंडकरांनी व्यक्त केली आहे. याचाच अर्थ शिवसेनेला किंवा भाऊसाहेब फुंडकरांना या निर्णयात सहभागी करून घेतलं नसल्याचं दिसून येत आहे. ही नाराजी भाऊसाहेबांची वैयक्तिक आहे की शिवसेनेची, हा प्रश्न आता उपस्थित झालाय. बातमीपत्रात पुन्हा भेटूया थोड्या विश्रांतीनंतर.